सेशन नंबर 36 मध्ये आपलं स्वागत आहे। तर बघा आता आपण या ठिकाणी सेशन नंबर 36 करणार आहे। लॅबवर क्लिक करायचं, सेल्फ पाथ लर्निंग आणि त्यानंतर मध्ये प्रोसीड करायचं, स्टार्ट करायचं। तर पहिला प्रश्न आहे, एक्सेल साठी रेडी टेम्पलेट्स तुम्हाला कुठे आढळतील? एक्सेल साठी रेडी टेम्पलेट्स आपल्याला फाईल टॅब मध्ये मिळतील। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, डॉक्युमेंट सेव्ह करण्याकरता दिलेल्या इमेज मधून योग्य ऑप्शन निवडा। तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की डॉक्युमेंट सेव्ह कुठून करतोय आपण। तर डॉक्युमेंट सेव्ह करण्याकरता आपण फाईल म्हणजे ए हे याचा आन्सर आहे। तर फर्स्ट ऑप्शन ए। तिसरा प्रश्न आहे, एक्सेल वर्कबुक मध्ये पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी स्टेप्स ओळखा। तर स्टेप्स जे आहे याच्या ते आहे, इन्सर्ट टॅब, इलस्ट्रेशन, पिक्चर, सिलेक्ट पिक्चर अँड क्लिक इन्सर्ट। त्यानंतर सेल्फ पाथ लर्निंग कंप्लीट झालेलं आहे। नॉलेज चेक घ्यायचं आहे, स्टार्ट। पहिला प्रश्न आहे, टेम्पलेट एडिट करायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही तुमची फाईल करणे आवश्यक आहे जेणेकरून तुमचे काम तुम्हाला गमवायला लागू नये। तर याचं जे आन्सर आहे ते आहे सेव्ह करणे, फाईल सेव्ह करणे। तुमच्या एक्सेल टेम्पलेट मध्ये तुमचा एक चार्ट आहे। आता तुम्ही त्या चार्टची बॅकग्राऊंड स्टाईल बदलू इच्छिता, त्यासाठी कुठला पर्याय तुम्ही निवडला पाहिजे? तर चार्ट रिव्ह्यू, चार्ट डिझाईन, चार्ट डिझाईन हे याचा आन्सर आहे, चार्ट डिझाईन। तिसरा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती इमेज व्हर्टिकल टाइमलाईन दाखवते? तर थर्ड याचा आन्सर आहे। थर्ड जे असते ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे, थर्ड ऑप्शन। चौथा प्रश्न आहे, तुमच्या व्हर्टिकल टाइमलाईन वरील तारखा तुम्ही बदलू इच्छिता। डेटवर तुम्ही डबल क्लिक केली आहे, कुठला पर्याय तुमच्या समोर खुला झालेला असेल? तर याचं जे आन्सर आहे ते आहे फॉर्मॅट ऍक्सेस। पाचवा प्रश्न आहे, तुमच्या व्हर्टिकल टाइमलाईन करता तुम्ही डेट रेंज कुठून सेट करू शकता? तर पाचवा जो क्वेश्चन आहे याचा आन्सर आहे ऍक्सेस ऑप्शन बाउंड्स। तर हे संपलेलं आहे आपलं नॉलेज चेक। त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला डू इट युअरसेल्फ। पहिला क्वेश्चन आहे, दाखविण्यात आलेल्या शीटमध्ये A1 सेलमध्ये तुमच्या कंपनीचा लोगो इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट याचा वापर करा। तर आपल्याला कंपनीचा लोगो इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट मध्ये जायचं आहे, पिक्चर्स मध्ये जायचं आहे। पिक्चर्स मध्ये गेल्यानंतर आपल्याला इथून एक लोगो सिलेक्ट करायचा आहे। तर बघा इथून मी सी मधून पिक्चर घेतो आहे, विंडोज मध्ये वेब, वेब मध्ये वॉलपेपर आणि इथून एक चित्र मी इथे इन्सर्ट करतो आहे। त्यानंतर याला सबमिट करायचं। पहिला प्रश्न झालेला आहे। दुसरा क्वेश्चन आहे, दुसरा प्रश्न आहे, दिलेल्या वर्कशीट मध्ये C4 सिलेक्ट करा आणि खाली दिलेल्या ऍड्रेसवर एंटर करा। तर यामध्ये आपल्याला C4 या सेलवर क्लिक करायचं आहे, सी मध्ये 4th नंबर, आणि यामध्ये आपल्याला A104 सन विस्टा मुंबई अशा टाईपचं टाईप करायचं आहे। सन विस्टा मुंबई, सबमिट। तिसरा प्रश्न आहे, दिलेल्या वर्कशीट मध्ये C4 सेल सिलेक्ट करा, मेडिकल केअर हे टेक्स्ट एंटर करा। तर C4 सिलेक्ट करायचं आहे आणि इथे मेडिकल केअर, मेडिकल केअर एंटर करायचं आहे। त्यानंतर सबमिट करायचं आहे। चौथा क्वेश्चन आहे,
दाखविण्यात आलेल्या शीटमध्ये तुमच्या कंपनीचा लोगो B2 सेलमध्ये इन्सर्ट करण्यासाठी इलस्ट्रेशन ग्रुप याचा वापर करा. B2 मध्ये कंपनीचा लोगो, तर B2 या सेलवर क्लिक करायचं आहे आणि इन्सर्ट इलस्ट्रेशन ग्रुपमध्ये आपल्याला कंपनीचा लोगो या ठिकाणी घ्यायचा आहे. तर इथे पिक्चर्स यावर क्लिक करायचं. पिक्चर्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सी मध्ये, विंडोजमध्ये खाली ड्रॅग करायचं, वेबमध्ये वॉलपेपरमधून आपल्याला लोगो घ्यायचा आहे आणि त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचा आहे. 5वा क्वेश्चन आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये C5 सिलेक्ट करा आणि सिद्धेश्वर स्कूल पुणे हे टाईप करायचं आपल्याला. तिथे इथून आपण कॉपी करून घ्यायचं. कॉपी केल्यानंतर आपल्याला C5 मध्ये, सी मधील 5 नंबरचा सेल आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि इथे आपल्याला पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. तर अशा टाईपने आपलं डू इट युअर सेल्फ कंप्लीट झालेलं आहे. याला एंड एक्झाम करायचं, ओके करायचं. त्यानंतर सिम्युलेशन क्वेश्चन सॉल्व करायचे आपल्याला. 2 प्रश्न यामध्ये दिलेले आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये सर्च बार वर्टिकल टाइमलाइन टेम्पलेट शोधा, ते तयार करा. तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे ऑनलाईन टेम्पलेट आणि वर्टिकल टाइमलाइनवर क्लिक करायचं आहे आणि क्रिएटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या गरजेनुसार टॅब जोडू व हटवू शकता. वर्कशीटमध्ये दिलेला अबाउट टॅब हटवा. तर अबाउट टॅब आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, याला डिलीट करायचा आहे. तर इथे आपण डिलीटमध्ये जायचं आहे आणि डिलीट शीट यावर क्लिक करायचं आहे. डिलीट. एस करायचं. त्यानंतर एंड एक्झाम इथे टाईप करायचं आहे, कन्फर्म करायचं, ओके. त्यानंतर सेशन कंप्लीशन टेस्ट, सेशन कंप्लीशन टेस्ट चालू करायचं आहे. पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे? तर यामध्ये हे तिन्ही विधान बरोबर आहेत. डॉट्स पर इंच हार्ड कॉपी म्हणतात. प्रिंटरची स्पीड प्रति युनिट शब्दावरून मोजला जाते. तर यामध्ये हे जे विधान आहे हे चुकीचं आहे. सूचना साठवून ठेवण्यासाठी होतो. चौथं जे आहे हे चुकीचं आहे. आन्सर या ठिकाणी प्रिंटरची स्पीड प्रति मिनिट सबमिट करायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, इलेक्ट्रॉनिक पुस्तके वाचण्यासाठी वापरले जाणारे प्रिंट रीडर्स हे हातात धरता येण्यासारखे पुस्तकाच्या आकाराचे डिव्हाइस असतात. चूक आहेत. तिसरा क्वेश्चन आहे, थर्मल प्रिंटर उष्णतेच्या घटकांचा उपयोग उष्णतेला हीट सेन्सिटिव्ह असणाऱ्या कागदावर प्रतिमा निर्माण करण्यासाठी करतो. ते मुख्यत्वे ATM आणि पेट्रोल पंप्स येथे वापरले जातात. तर तिसरा प्रश्नाचं जे आन्सर आहे ते आहे बरोबर. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, कागदावर आउटपुट आणण्यासाठी प्रिंटर्स कम्प्युटरला जोडले जाऊ शकतात. बरोबर आहे. तर या पद्धतीने आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झालेली आहे. 36 सेशन कंप्लीट झालेले आहे.